संपूर्ण जगाची गरज आहे. संपूर्ण जगाची गरज आहे. निसर्ग मित्र या नात्याने निसर्ग समृद्ध जीवन संस्कृतीचा मला अभिमान आहे. जेथे कोणताही जातीभेद वंशभेद व धर्मभेद नाही. जेथे मानव ही एकच जात मानवता हा एकच धर्म निसर्गाबरोबर असे जो अनुकरण करतो तोच खरा निसर्ग मित्र. चला निसर्ग मित्र होऊया. रिंग रिंग सूर्याय सहस्रकिरणाय मम वन्दति देहि स्वाहा ह्रीं सूर्याय सहस्रकिरणाय मम वन्दति देहि स्वाहा गुरवे नमः निसर्गशक्ति नमः गुरवे नमः निसर्गशक्ति नमः. आणि राजकारण हा विषय घेतलेला आहे, सोबत पर्यावरण विषय घेतलेला आहे. तुम्हाला असं म्हणलं की तरुण प्रामाणिक आहेत, तरुण राजकारण झालं पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिक प्रामाणिक नाहीत. मग हा समीकरण तुम्ही कसं सांगता? बेसिकली हा जो विचार आहे की ज्येष्ठ नागरिक प्रामाणिक नाही किंवा तरुणांना काय वाटतं, याच्याही पलीकडे जाऊन आपण एक मानव आणि माणुसकी, जसं आपण सुरुवातीला एक प्रार्थना घेतली निसर्गाची आणि त्याच्यातून जो विचार केला, तर तरुण हा खूप ग्लोबल आहे. तो जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो, इव्हन देशाच्या पलीकडे जाऊनसुद्धा तो विचार करू शकतो. आणि म्हणून तरुण हा जर एवढा ग्लोबल आहे, तर त्याला आपण भविष्य कोणाला जगायचं आहे? तरुणांना. आणि तरुणांना जर आपण संधी दिली नाही आणि जे त्यांच्या तरुणपणी राजकारणात आले आणि आता म्हातारपणी त्यांच्या तरुणपणाच्या गोष्टी जर करत असतील, तर त्याला ह्या तरुणांसाठी त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून ह्या तरुणांचं नेतृत्व जर भारतात आलं, तर त्यांच्याच भविष्यासाठी ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील. आतापर्यंत तुम्ही सुविधा लावली आहे की महाराष्ट्र आणि गोवा, इतर राज्यामध्ये आपलं कधी सुरू होतं? इतर राज्यामध्ये सुद्धा काम आता ज्या प्रकारे शाळा, ज्या कॉलेजेस आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही निबंध स्पर्धा आहे, त्याचबरोबर रील्स आहेत ज्याच्यामध्ये व्हिडिओ तरुणांना काढायला आवडतात, तर पर्यावरण हा विषय घेऊन आम्ही ते करायला दिलेला आहे. चित्रकलेच्या स्पर्धा आहे आणि या संपूर्ण भारतभर आपण कंडक्ट करतो आहे. आणि त्या माध्यमातून ही शाळा कॉलेजेस जोडली जाते. आणि ही जर जोडली गेली तर विचारातून आणि ह्या कामातून संपूर्ण भारतामध्ये ही प्रक्रिया ह्या 4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. तरुण तगडा भारत हा पक्ष आहे का, काय भविष्यात तुमचं नाव आहे की राजकीय पक्षाचं काय? सध्या तरुण तगडा भारत हे तुम्ही जे दिसताय ते आहे. आणि जगात सर्वात जास्त तरुण भारतात, तरी तरुणांचं नेतृत्व नाही देशात. आणि म्हणून सध्या तरुण तगडा भारत हा ॲक्च्युअली आहेच, फक्त त्यांच्याकडे नेतृत्व नाही, म्हणून ते अशा प्रकारे विस्कळीत आहे. तर जो काही भारत आहे तो तरुण आहे, तगडा आहे, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो तरुण तगडा भारत.